नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर तुमच्यासाठी राज्य सरकारने 5 नव्या योजना आणल्या आहे. बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता. तुमच्यासाठी 5 नव्या योजना सुरू केल्या रेशन कार्डवर. तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण योजना बी सुरू झाली, रेशन कार्डवरच सुरू झाली आहे. तर अशा नवीन 5 योजना राज्य सरकारने आपल्या समोर आणली आहे. ती कोणती योजना आहे, कसं योजना आहे, कसा तुम्हाला त्याचा लाभ भेटू शकतो, फॉर्म कसा भरायचा, सर्व योजनाचा फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे. तो फॉर्म पण कसा भरायचा हे पण तुम्हाला सांगतो. आणि जी योजना आली आहे ती योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो. व्हिडिओला आताच लाईक करून टाका. तुमच्यासाठी खूप मोठा अपडेट घेऊन आलोय. तर बघूया कोणकोणत्या त्या 5 योजना आहेत, त्याचा लाभ मिळू शकतो आणि कसा आपण त्याचा फॉर्म भरू शकतो. तर पहिली योजना जी आहे, तर सर्वात पहिली योजना आहे सिलाई मशीन योजना. ही महिलांसाठी योजना आहे. सर्वात पहिली योजना सिलाई मशीन योजना. तर ही योजना कोणाला देण्यात येणार आहे, हा फॉर्म कसा भरायचा, हे सर्व व्यवस्थित माहिती सांगतो. महिलांनी याचा फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे. तुम्हाला याचा फॉर्म ऑनलाईनच भरावा लागेल. पण कोणाला हे सिलाई मशीन भेटणार आहे, बघा, जी गरीब महिला असेल, जे कुठल्याही त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी नोकरीला नसेल, तर अशा महिलांना याचा लाभ भेटू शकतं. तो फॉर्म कसा भरायचा तुम्हाला लास्टमध्ये शेवटी सांगतो. पण सिलाई मशीनचा फॉर्म भरण्या अगोदर हे माहिती करून घ्या की तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुमचं नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे. जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव टाकावेच लागेल. जर तुमचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर तुम्हाला ही योजना भेटणार नाही. तर यासाठी लागणारे कागदपत्र, रेशन कार्डचं झेरॉक्स, तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी नोकरीला नको, कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला नको आहे. तर अशा महिलांना याचा लाभ भेटणार आहे. ती पहिली योजना. आता दुसरी योजना बघा. तर दुसरी योजना आहे मोफत गॅस वाटप. बघा, तुम्हाला माहीत आहे 3 सिलेंडर सरकार आपल्याला फ्री देत आहे. राज्य सरकार आपल्याला 3 सिलेंडर फ्री देत आहे. पण हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हे कोणत्या महिलाला 3 सिलेंडर फ्री भेटणार आहे. ज्या महिलांच्या नावावर गॅस असेल त्यांना त्याचा लाभ भेटणार आहे. जर गॅस सिलेंडरच्या पुस्तकावर पुरुषाचं नाव असेल तर अशा महिलांना याचा लाभ भेटणार नाही. म्हणजे अशा गरीब महिलांना याचा लाभ भेटणार आहे. ज्या महिलांच्या नावावर गॅस असेल त्यांना त्याचा लाभ भेटणार आहे. तर यासाठी कागदपत्र कसं लागणार आहे, तर तुम्हाला रेशन कार्डचं झेरॉक्स तर कंपल्सरी लागणार आहे, तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि जनधन अकाउंट असणे गरजेचं आहे. जर तुमचं जनधन खातं नसेल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही, कारण की ही योजना फक्त गरीब महिलांसाठी आहे. जर तुम्ही याला अप्लाय करणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन ते अप्लाय करावं लागेल. शेवटी मी तुम्हाला सांगतो याला पण कसं अप्लाय करावं लागेल. तर बघूया तिसरी स्कीम काय आली आहे. तर तिसरी स्कीम आली आहे घरकुल योजना. बघा, तुम्हाला माहिती आहे जुनी योजना आहे, पण याला नवीनपणे अपडेट करण्यात आलं आहे. कसं अपडेट करण्यात आलं आहे, शिंदे सरकारने स्पेशली घरकुल योजनासाठी खूप मोठी अपडेट समोर आणली आहे. यासाठी पण महिलांसाठीच आपल्याला अप्लाय करावं लागेल. बघा, महिलांसाठी योजना आहे. कसं आहे, घरकुल योजनामध्ये कोणाला हे घर भेटणार आहे, तर सर्वप्रथम ज्या महिलांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, म्हणजे 2 व्हीलर गाडी असेल, 4 व्हीलर गाडी असेल, तुमचं पहिलं घर असेल, जर तुमच्या नावावर नसेल तरच फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला याचा फॉर्म बी ऑनलाईनच भरावा लागेल. तुम्हाला याच्याबद्दल रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घरकुल योजनासाठी अप्लाय करणारा एक फॉर्म येतो, तो तुम्हाला ऑनलाईन प्रिंट भेटून जाईल तुमच्या सायबर कॅफमध्ये, नाही तर तुम्हाला कुठेही तुमच्या मिनी ब्रँचमध्ये ऑफलाईन फॉर्म भेटून जाईल. तो ऑफलाईन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून आपल्याला रिसबमिट करायचा आहे. तो कसं करायचा पुढे सांगतो. बघा, आणि चौथी जी योजना आली आहे PM किसान योजना, हे तुम्हाला माहीत असेल, याला पण नवीन पद्धतीने अपडेट करण्यात आलं आहे. PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे दोघांना मिळून 6,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. तर याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती पूर्ण व्हिडिओ बनवून देईल. या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तुम्ही इथं आय बटनला क्लिक करून बघू शकता, नाहीतर तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. बघा, PM किसानमध्ये 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला भेटत होते, तर आता नमो शेतकरीचे 6,000 असं मिळून तुम्हाला 12,000चा हप्ता भेटणार आहे एका वर्षाला. बघा, वर्षातला 12,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. पुरुषांसाठी, खासकर शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली गेली. तर याचा फॉर्म तुम्हाला माहिती आहे कसं भरायचं, नाही माहिती असेल तर याबद्दल मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तुम्ही आय बटनला जाऊन क्लिक करू शकता. आणि शेवटची योजना राजीव गांधी निराधार अनुदान योजना, हे तुम्हाला माहित होतं, हे जुनी योजना आहे, पण याला नवीन अपडेट करण्यात आलं आहे. कसं अपडेट करणार आहे, प्रत्येक लाभार्थ्यांना दर महिन्याला 600 रुपये भेटत होते, पण आता 900 रुपये त्यांना भेटणार आहे. बघा, ज्यांना 600 रुपये भेटत होते आता त्यांना 900 रुपये भेटणारे नवीन अपडेट समोर आला आहे. तर याला पण तुम्ही ऑनलाईनच फॉर्म भरू शकता. जर तुमचं वय
65 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला याचा लाभ भेटू शकतो। तुम्ही याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। आता ही सर्व जी योजना तुम्हाला सांगितले याच्याबद्दल ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे। तुम्हाला इथे आय बटनला भेटून जाईल, नाही तर तुम्हाला प्लेलिस्टला भेटून जाईल। आपल्या चॅनलवर जायचं आणि चॅनलवर जाऊन तुम्ही इथं बघू शकता मी एक एक योजनेबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे। तुम्हाला लगेच तो व्हिडिओ सापडून जाईल। तुम्हाला जी योजनेबद्दल फॉर्म भरायचा असेल त्या योजनेबद्दल कसा फॉर्म भरायचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।